तर गाईज हा आहे वन टाइम एक्सपिरियन्स आणि याला आपल्या भाषेमध्ये खुजले असं सुद्धा कधी कधी म्हणतात. एकदाच करा जे काय, परत नका. हे घाबरे म्हणजे वन टाइम एक्सपिरियन्सच आहे. म्हणजे असं आता मला पहिल्यांदा अशी थोडीशी भीती वाटायला लागली, हे पडणार तर नाही ना बर्फाखाली तर आपण. नाही पण त्यांनी सांगितलं ना कसं हे हो करते ते ते. नाही पडत वगैरे त्यांनी सांगितलं आणि किती असं 50 लोक उभी राहिली तरी हां नाही तरी पडू नाही शकत. पडत ते, एवढं स्ट्रॉंग आहे ते. पण एक्सपिरियन्स मी उद्या सकाळी सांगेन तुम्हाला. आता एक्सपिरियन्स करते. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आमची मॉर्निंग झाली आहे आणि आता मी छोट्याशा दरवाजातून निघणार आहोत जाण्यासाठी. फोन कुठे आहे? माझा फोन माझ्याकडे, ते सगळं घे. आम्ही ह्या एवढ्याशा दाखवते, रात्री दाखवत नव्हती, 0.5 मध्ये नीट दिसत नाही. आम्ही ह्या स्लिपिंग बॅगच्या आतमध्ये झोपलो होतो. इथे खाली हा बर्फाचाच बेड आहे, बर्फाचीच बेड केलेलं आहे. त्याच्यावरती ताडपत्री आहे, त्याच्यावरती हा एक बेड आहे, वरती ही एक फर आहे आणि हे फक्त लाकूड लावलेलं आहे. अशा ह्याच्यात आम्ही झोपलो होतो. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की आलं पाहिजे आणि एकदा तरी हे एक्सपिरियन्स केलं पाहिजे. आपण अशा ठिकाणी एकदाच राहू शकतो, जास्त दिवस नाही राहू शकत. त्यामुळे उगीच ओव्हर एक्साइटमेंटमध्ये जास्त दिवस राहण्याचा प्लॅन करू नका. एकच दिवसाचं करा. मला थोडी भीती वाटत होती असं की वरून हे पडेल तर, जे की पडत नाही, पण पडलं तर असं मला वाटत होतं आतमध्ये आल्यानंतर. आणि तर खूप छोटा आहे आणि तो बंद केल्यामुळे असं वाटत होतं की ऑक्सिजन नाही मिळाला तर, ऑक्सिजन नाही मिळाला तर वगैरे असं ते आपल्या डोक्यात असतं. हां तर असं वाटत होतं, पण असं काही झालं नाही. आणि इग्लूच्या आतमध्ये थंडी अजिबात नव्हती. रात्री नंतर ना एकदम गरम होत होतं. म्हणजे मी हँड ग्लोव्ज काढून टाकले होते, सॉक्स पायातले काढून टाकले होते, व्यवस्थित गरम आतमध्ये वाटत होतं. काहीही वाटत नव्हतं की खूप गार आहे. पायाखाली फक्त हॉट वॉटर बॅग होती, बाकी असं काही थंडी अशी काही नव्हती. भारी वाटत होतं. त्याच्यामुळे भारी वाटत हो त्याच्यामुळे आतमध्ये त्या ह्या स्लिपिंग बॅगच्या आतमध्ये थोडंसं गरम हे झालं होतं. आणि ते पाय आपले गरम असले ना की सगळंच आपल्याला व्यवस्थित वाटतं. त्यामध्ये खूप छान वाटत होतं. पण वन टाइम एक्सपिरियन्स अँड यू कॅन बुक इट फॉर 1 डे. नॉर्मली सगळेजण एका दिवसासाठी, कोणी मूर्ख 2 दिवसासाठी बुक नाही करत, पण मी सांगते की एका दिवसासाठी बुक करा. आता आम्ही परत चाललो आमच्या घरी, हॉबिट हाऊसला. आज आणि उद्या आम्ही तिथे आहोत. पुढचे 2 दिवस आम्ही 18 फेब्रुवारीला आम्ही निघणार आहोत मुंबईला यायला. हाय, गुड मॉर्निंग. ह्या जंगलात आम्ही रात्रभर होतो. ठंड नहीं लगी अंदर? हाँ बंद करने के बाद, कवर करने के बाद तो बिल्कुल नींद आ गया और सुबह उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैसा था आपका एक्सपीरियंस? बहुत अच्छा, एक्सीलेंट. ऐसा लग रहा है कि जैसे चांद पर आ गए. चारों तरफ ठंडक ही ठंडक, बर्फ ही बर्फ. लाइफ टाइम एक्सपीरियंस है, फर्स्ट टाइम एक्सपीरियंस है. ड्रीम में भी इतना आनंद नहीं आता जितना कि सच्चाई में आ गया. इट वॉज अ ग्रेट प्लेजर. थोडा सोडला पाहिजे. हो. ते बघत इथं वाच जरा नीट. हॅपी एनिव्हर्सरी. हे टॉयलेट आहे, टॉयलेट. हा इग्लू नाही आहे. मस्त इथे बसायचं असेल तुम्ही, इथे पण छान बसू शकता. इथे ते बॉनफायर असतं, असं मस्त एन्जॉय करू शकता. हे दुसरं बनवलं. जर तुम्हाला अगदीच थंडी वाटत असेल तर याच्या आतमध्ये जाऊन बसू शकता. इथे थोडं गरम असतं. अच्छा ते का हनी वालं? अच्छा आपने अपना वाला मंगाया. अच्छा ये हनी वाला है, ये है आपके पास और लास्ट पिछला अच्छा लेमन नहीं, वैसे ला. 2 टी मिल्क वाला टी मसाला.
काय बोलले? इग्लू स्टे आणि आमचं हॉबिट हाऊस हे अगदी जवळ होतं, अगदी 2 किलोमीटरवरती. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की चला आता सकाळ झालीच आहे तर आपण लवकर आपल्या हॉबिट हाऊसला जाऊया. कारण आम्ही तिथूनही चेकआउट केलं नव्हतं. आम्ही एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी राहत होतो आणि मेन म्हणजे इथे ब्रेकफास्ट इन्क्लूड होता, पण आम्हाला घरी जायची घाई होती त्याच्यामुळे आम्ही निघालो. मी तुमका सांगतोय, जर तुमचं होणारं नवरो जिम ॲडिक्ट असात, फिटनेस ॲडिक्ट असा, विचार करावा न्हू. मग चलत हाडल्यान म्हाका गाडी देवते ते म्हाका सांगल्यान चलत चल कार्डिओ जाय राहुशीच्या गोवाचो कार्डिओ करते काहीच काय. बघा कसं चालतं. मंदिर आहे ना ते बघ. आता इथे हळूहळू हा असा बर्फ वितळायला सुरुवात होईल आणि मग मस्त हिरवळ. केवढा बर्फ आहे बघा. सगळा वितळणार आहे लवकरच. माझा भाऊ गेलो पुढे. फायनली आमचा इग्लूचा प्रवास संपलाय. आता आम्ही चाललोय आमच्या हॉबिट हाऊसच्या दिशेने. चलो कुणाल हळूहळू चाला, मला दम लागतो मग. तर मंडळी आम्ही आता आलोय आमच्या घरी आणि फ्रेश झालोय आम्ही. आता आराम करणार, म्हणजे मी आता झोपणार आहे. कारण माझी फार काही चांगली झोप नाही झाली. अशी फार गार होतं, नंतर गरम वाटत होतं. तर अशी भारीवाली झोप असते ना ती झाली नाही आहे. त्याच्यामुळे ती मी आज घेणार आहे, माझ्या हक्काची आहे. कारण इथून गेल्यानंतर ज्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे त्या पद्धतीने हेच काही दिवस आहेत की आम्ही आराम करू शकतो. कामं खूप छान आहेत, करावीशी वाटणारी आहेत, पण तरी पण खूप हेक्टिक होणार आहे आता गेल्यानंतर. थोडंसं लाईफ पळापळ खूप आहे, त्यामुळे आता आराम. पसारा तुम्ही बघू शकता. मला उद्या इथून चेकआउट करायचं आहे. उद्या आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. पण मिस्टर कुणाल, व्हॉट्स युअर प्लॅन नाव? झोपणार आहेस तू पण? कुणाल सारखा रात्री उठून मला झोप येत नाही आहे, मला झोप येत नाही. कारण एकतर ते असं बॅगमध्ये झोपायची सवय नाही ना, त्यामुळे त्याला ते थोडंसं अनकम्फर्टेबल होत होतं. अच्छा झोपाचा. चल आमचा ब्रेकफास्ट पण झाला. आता आम्ही झोपणार 11 वाजता. जेवणाची ऑर्डर देऊन ठेव. तू दे. काय म्हणालास? तू काय म्हटलीस ते पहिले सांग. मी आता तुला म्हटलं की दे, मी जरा ती भगवद्गीता वाचते इथे बसून. इथे बसून? पण मी काय बोललो तुला? काय? की त्याच्यासाठी मन शांत आणि अशीच कशी पण झोपेतून उठून वाचायला बसलीस. शांत छान फ्रेश हो आणि मग बस. म्हणजे सकाळी आंघोळ करूनच वाचायची? असं काही नाही, कधीही वाचू शकतोस. फक्त जरा फ्रेश होऊन व्यवस्थित बस. पवित्र म्हणजे मी आता तू पवित्र दिसणार आहे कुणाल? पवित्र गोष्ट आहे ती. हा ती गोष्ट मग सकाळीच वाचते मी रोज. कशाला? आंघोळ. कधी बस प्लेन मध्ये वाच, कुठेही वाच, व्यवस्थित. अशी जेवलीस तिथं ठेवलं सगळं बाजूला, बाजूला दाखव काय आहे ते, जेवण दाखव काय आहे ते दाखव आणि मग जेवण आणि वाचायला बसते. आता या हॉबिट हाऊसच्या समोर ना हे त्यांनी छान चालू केले. याच्यामध्ये गरम पाणी येणार आहे, म्हणजे तुम्ही इथे मस्त गरम पाण्यात बसून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. इथे त्यांनी असं लाकडं हे करण्यासाठी ठेवले, म्हणजे थोडक्यात हा बंबासारखा आहे आणि इथून हे जे पाणी आहे ते गरम होऊन ह्याच्यातून इथे येणार. खूप चांगली आयडिया आहे आणि इकडचेच रिसोर्सेस वापरून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. तर काल आम्ही इग्लूमध्ये होतो आणि इग्लूमध्ये आम्ही जसं मी म्हणाले थोडीशी भीती वाटतेच ना आपल्याला की आपण जेव्हा असं बंद याच्यामध्ये राहतो, त्याच्यामुळे आमची फार झोप झाली नव्हती. आता सॉरी मी सारखं हे असं करत राहीन, कारण असं वाटतं की नाक गळतं पण नाक काही गळत नाही. तर आम्ही आज दिवसभर येऊन झोपा काढल्या. आत्ता जाऊन धडाधड रील पोस्ट केले, असे की कधी आयुष्यात कधी कधी एवढी गॅप असते ना माझ्या कामामुळे की कधी मी काही पोस्ट करत नाही. व्लॉग्स माझे धड वेळेवर येत नाहीत. इथे मला छान वेळ मिळतो आहे, सगळी कामं होत आहेत आणि हा
खूप गडबडीच्या आधीचा एक ब्रेक आहे. तुम्हा सगळ्यांना ती गडबड कळेलच आणि ती गडबड जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही सगळेसुद्धा खुश व्हाल, स्पेशली आमचे हितचिंतक. तर त्यामुळे हा ब्रेक आमच्यासाठी गरजेचा होता. बिग बॉसच्या आधी मी असा एक ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर बिग बॉसला गेले होते. तर आता जसं मी तुम्हाला सांगते की हा ब्रेक मी घेतला आहे आणि आता लवकरच काहीतरी तुम्हाला आनंद वाटेल किंवा तुम्ही सगळे जण खुश व्हाल असं काहीतरी होणार आहे. तर आम्ही हा ब्रेक घेऊन इथे आराम करून आता मस्त चालणार. मला पण वाटेल जर इथून नीट आलीस ते मी घाबरले ना असं काय. तर त्यामुळे आत्ता आम्ही मस्त, मला भूक लागते इथे ना, मी जाम खाते म्हणजे काय अर्थच नाही माझ्या खाण्याला. मला इतकी भूक लागते ना, म्हणजे मी जेवते, जेवून झाल्यावर परत खाते. तर आता मी जरा उतरते, हे कठीण आहे थोडं. मला ना ह्या दगडांवर पाय देऊन उतरायचं आहे असं एक एक एक. त्यांची चपलं आहे ती घालून खिचतो. बर्फ वितळायला लागला, खाली पडणार आता. ह्याला पाडूया का आपण? हे नाही फुटत आहे. मी बाहेर बसते. ही जागा आठवतीये का? आम्ही इथे फोटो पोस्ट केला होता इथला पहिल्यांदा, कुणालचा आणि माझा, जेव्हा ते मी ग्रीड टाकलं होतं तेव्हा. जाम भूक लागली आहे, हे सगळं मी खाऊ शकते आत्ता. मी खरं तर इथे सेलिब्रेशनचा काहीच विचार केला नव्हता, पण माझा बर्थडे सुद्धा व्यवस्थित झाला आणि माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी सुद्धा केक आला. नहीं कुछ नहीं होता. अभी यही म्युझिक डिरेक्टर है, अभी इसको ही सोचना चाहिए एनिवर्सरी का गाना. अरे पण तू हे घेतली असं तसं हे होतं, शेक होतं. बस ताली बजाओ, बस हो गया. चलो मुबारक हो जी. थैंक यू. हैप्पी एनिवर्सरी. थैंक यू. बस ये सेलिब्रेशन ऐसा ही होता रहे, भगवान करे. और हम इधर ही आते रहे. राजी खुशी से सब जिंदगी कटता रहे, हंसते खेलते जिंदगी. खाऊ लग ना. नीचे गए थे इसके लिए आप? मंगवाया. आज आम्ही काहीच केलं नाही, आम्ही कुठेच गेलो नाही, आम्ही फक्त आराम केला. त्यामुळे मी व्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे गाईज? काहीच नाही दाखवू शकत. मी काही व्हिडिओज बनवले, बस तेवढंच काम, बाकी काही काम नाही केले. त्यामुळे आपण, मला वाटतं उद्या सकाळीच भेटूया.